लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत. खूपच धमाल झालेली आहे ह्या भागामध्ये प्रेक्षकांनो. जीवा जो आता नंदीवर रुसलेला होता, रागवलेला होता, त्यासोबत स्वतःला असा लूजर सारखा समजत होता. मी काहीच करत नाही, मी घरात रिकामटेकडा याव त्याव सगळं काही जो म्हणत होता ना, त्या जीवाची कान उघडणी रम्या वसू बरोबरच नंदिनीने केलेली असते. खरंच, कारण हा जीवा फक्त शांत बसायचा आणि त्याचबरोबर रम्या वसूने जेव्हाच एकदा ह्याच्याविषयी बोलायला सुरुवात केलं तेव्हा नंदिनीने कंबर कसलेली असते. हे सगळं आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायचं आहे. पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इकडे रम्या आपण पाहतो की युगच्या खोलीमध्ये आलेली असते. मुद्दामूनच त्याच्याकडून काही थोडंसं काढून घेण्याचा प्रयत्न करते. ती म्हणत असते, बघ ना जीवा पूर्वी कसं करायचा आणि ह्याच जागी जर पार तुझ्या जागी किंवा तुला जर काही बोलायला लागला तर तो मामाशी कचा भांडायचा. पण आता बघ ना, नंदिनीची बाजू घेऊन तुलाच उलट सॉरी म्हणायला लावलेला आहे. आणि तुला आठवतंय ना तेव्हाच इथे काव्याने कशी कानाखाली वाजवली होती ते त्याला आठवतं. आणि तेव्हा तो म्हणतो, हो रम्या बोलते ते अगदीच काही चुकीचं नाहीये, बरोबर तर आहे, जीवादादाने तर मला सॉरी म्हणायला लावलं होतं. तेव्हाच रम्या म्हणते, वा वा रम्या, तुझा जरा इफेक्ट होतोय वाटतं याच्यावरती. आणि तेव्हा लगेचच ती युगला म्हणते, युग एक काम कर ना प्लीज, पायावर घेऊन बस ना, मला हे सगळं पुसायचं आहे. ती पुसून घेते आणि त्यानंतर ती पुन्हा म्हणते, हे बघ युग, तुझी पूर्ण खोली आता साफ करून झाली आहे, तू एक काम कर, उठ ना, मला ही चादर आणि पिलो कव्हर्स चेंज करायचे आहेत. तेव्हाच युग म्हणतो, नाही नाही असू दे रम्याताई, मी ना करेल सगळं काही माझं मी, नको तू करूस. असं म्हटल्यावर रम्या म्हणते, नाही रे बाबा, नको नको, जर ही गोष्ट मामींना कळली ना तर उगाचच मामी माझी शिक्षा वाढवेल, नाही तर उगाचच मला नाही नाही ते बोलेल, नको बाबा असं नको करायला. तेव्हाच तो म्हणतो, नाही नाही नको तू काळजी करूस, मी करेल हे सगळं आणि मी नाही सांगणार आईला हे सगळं काही, नक्की ना, नक्की करशील ना तू हे सगळं. असं बोलल्याबरोबरच तो म्हणत असतो, हो हो मी नक्की करेल, तू नको काळजी करू. असं म्हणून रम्या तिचं काम करायला निघालेली असते. त्याचबरोबर ती म्हणते की रम्या, तुझा प्लॅन हा वर्क होतोय. हा युग आत्तापर्यंत तुझा एक शब्दही ऐकून घेत नव्हता, तुझ्यावर आवाज चढवून बोलायचा, पण आता बघ ना अगदीच नरम पडलाय. वेल डन रम्या, वेल डन. आता एकदा का ह्याच्या सगळ्या मनातली गोष्ट काढून घेतल्या ना तर हा आपल्या बाजूने होईल. म्हणूनच ती युगला म्हणत असते, युग तू माझ्याशी काही शेअर करू शकतोस हा, म्हणजे तुला जर एखादी गोष्ट मला सांगायची असेल तर नक्कीच तू इथे माझ्याशी बोलू शकतोस, सांगू शकतोस. असं आता इथे ती त्याच्याशी बोलते. आता इकडे काव्या कॅफेमध्ये पोहोचलेली असते. कॅफेमध्ये पोहोचल्याबरोबरच इकडे अनिशा त्याच टेबलवर बसलेली असते, ज्या टेबलवर जीवा आणि काव्या नेहमी बसायचे. तिथे ती येते आणि म्हणत असते, अनिशा तुला पण हेच कॅफे इथे सापडलं का? दुसरे कॅफे नव्हते का? मूर्ख आहेस का तू? एवढ्यातच ती तिला म्हणते, कूल जरा काव्या, जरा शांत हो. आणि काय हेच टेबल खूप जास्त होते अनिशा तुझं. अगं जरा शांत हो म्हटलंय ना तुला. हे बघ आता तू मूव्ह ऑन करायचं ठरवलंयस ना, मग ज्या गोष्टीपासून तुझी सुरुवात झाली होती म्हटलं त्याच गोष्टीपासून आपण इथे सुरुवात करायला हवी की नाही. म्हणजे बघ इथे तुम्ही जीवा आणि काव्या तुम्ही दोघी इथे भेटायचा, ह्याच टेबलवरती बसायचा. म्हणूनच मी सुद्धा म्हणते की इथूनच तू आता सगळी सुरुवात करायची आहेस. काय कर, चल कॉफी ऑर्डर कर. तेवढ्यातच काव्या तिचीच कॉफी घेते आणि प्यायला लागते. तेवढ्यातच इथे ती म्हणते, ए काय चाललंय, दुसरी कॉफी ऑर्डर कर ना. तेवढ्यातच आता काव्या म्हणते, नाही काय आहे ना, अनिशाची मस्त अशी थंडगार कॉफी प्यायलं ना तर खूप छान वाटतं, म्हणूनच हीच कॉफी मला प्यायची आहे, समजलं. पण काय गं तुला यायला उशीर कसा झाला? इथे एकतर क्लासला पण हल्ली उशिरा येतेस, त्याचबरोबर इथे कॉफी शॉपमध्ये पण इथे उशिरा आलेली आहेस, काय चाललंय काय तुझं? तेवढ्यातच काव्या म्हणते, अगं हो जरा ऐकून तरी घे मी काय म्हणते ते. त्याचं काय झालं ना, त्या देशमुखांचं घड्याळ आहे ना ते मी दुरुस्त करायला गेले होते. काय देशमुखांचं घड्याळ? म्हणजे नेमकं चाललंय काय झालंय? अगं काय आहे ना अनिशा, तुला गोष्ट सांगते. काल ना इथे बोकेच्या ऑफिसमध्ये ना एक बिझनेस मीटिंग होती आणि बिझनेस मीटिंग असताना त्यांना ना एक छान असं घड्याळ गिफ्ट केलं गेलं होतं. आणि ते घड्याळ गिफ्ट केल्यानंतर इथे ते पारचं जे घड्याळ आहे ना ते माझ्या हातून खाली पडलं आणि ते घड्याळाची काच तुटली आणि त्यामुळे मग मी मस्त ते आता दुरुस्त करायला दिलेलं आहे. त्याचं काय आहे ना की आता आर्किटेक्ट बोका म्हणजे भारतातील 3rd नंबरचा आर्किटेक्ट बोका आहे तो. आणि त्याने कसं ऑफिसमध्ये असं छान दिसलं पाहिजे ना, असं कसं थोडंसं हाय प्रोफाईल राहिलं पाहिजे, म्हणून मग त्यांना पण छान असं शाईन करेल अशी काच मी आता टाकायला दिलेली आहे आणि ते छान दिसले पाहिजेत. अच्छा म्हणजे घड्याळ तुटले, पण इथे मग घड्याळ
म्हटले तर आमचे देशमुख काय म्हटले असतील, इट्स ओके काव्या, होतं असं कधी कधी, नका सतरा त्रास करून घेऊ, तुम्ही बाजूला व्हा, मीही काच साफ करतो. आणि लगेचच त्यांनी टिश्यू घेतला असेल आणि तुला लागू नये म्हणून स्वतः काचा उचलल्या असतील. तेव्हा लगेचच आता इथे काव्या म्हणते, हो ग, तुला कसं कळलं हे? अगदी असंच, हो देशमुख असंच करायला लागले, सगळं असंच केलंय. तेव्हाच अनिशा म्हणते, हां आमचे देशमुख जिजू आहेतच तेवढे गोड की आणि आहेतच तेवढे क्यूट की त्यांना कोणीही एवढं समजून घेऊ शकतं काय. आणि त्याचबरोबर मला एक गोष्ट सांगायची काव्या तुला, आता बघ ना, देशमुखांची मांजर इथे मांजरीचा मॅव मॅवचा सूर जो आहे ना तो जरा कमी कमी होत चाललाय. आणि काय ग हे देशमुखांची मांजर वगैरे, हो मग तू नाही का त्यांना बोका बोका म्हणत, मग ते बोका तशी तू मांजर, असं म्हणूनच काव्या आणि त्याचबरोबर इकडे आता अनिशा मस्त इथे गप्पा मारत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता काव्या तिला बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. तेव्हा ती म्हणते, पण तुला एक गोष्ट सांगू का, इथे हे सगळं घड्याळ वगैरे तुटलं, पण घड्याळ तुटल्यानंतर मग मीच ठरवलं ते इथे मी ते दुरुस्तीला देते म्हणून. कसे त्यांना मला सरप्राईज द्यायचं होतं आणि त्याचसोबत माझ्यामुळे ते घड्याळ तुटले ना गं, म्हणून माझ्या मनामध्ये थोडीशी खंत होते आणि म्हणूनच मी आता ते घड्याळ दुरुस्त करायला दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर ते घड्याळ खूप छान आहे, महागडं आहे आणि आम्हा दोघांना सेम सेम घड्याळ दिले होते ना, असं हे सगळं ती सांगत असते. अनिशा तर एकटक तिच्याकडे पाहतच असते. अनिशा एकटक तिच्याकडे पाहत असताना आता लगेचच काव्या म्हणते, ए काय चाललेलं आहे, कुठे हरवलीस? अगं मी कुठे हरवले, तुझ्यामध्ये एवढा सगळा होणारा बदल मी पाहत आहे. अगं काय हे, म्हणजे गाडी चांगली रुळावर पुढे 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 चाललेली आहे काय, हो की नाही? असं म्हणूनच दोघी जणी सुद्धा आता हसायला लागलेल्या असतात. तेव्हा काव्या म्हणते, बास हा अनिशा, गप्प बस आता. पण तुला एक गोष्ट सांगू का अनिशा, हे सगळं खरं आहे ग, पण इथे माझं लग्नाआधी एका मुलाबरोबर अफेअर होतं, ही गोष्ट मानिनी काकूंना समजली. असं म्हणता क्षणी आता इकडे अनिशाला चांगला ठसका लागलेला असतो. ठसका लागल्याबरोबरच काव्या म्हणते, अगो काय हे, जरा हळूहळू थांब जरा, काय झालंय? अगो काही नाही, ठीक आहे मी ठीक आहे, असं म्हणून लगेचच ती तोंड साफ करत असते. आणि अनिशाला ही गोष्ट आता तिनं सांगितलेली असते. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता जीवा त्याच्या खोलीत असतो, काहीतरी शोध मोहीम सुरू असते आणि पूर्ण बेडवरती पसारा घातलेला असतो. तेवढ्यातच नंदिनी आलेली असते. नंदिनी आल्याबरोबर पाहते तर जीवा एवढं सगळं काही करत आहे हे तिच्या नजरेस पडतं. ती लगेचच जीवाला म्हणते, अहो काय हे जीवा, किती पसारा घातलाय तुम्ही? तेव्हाच जीवा म्हणतो, हो घातलाय ना, तसंही मी आवरतो माझा पसारा, मी काय ना त्याचं काय आहे ना, तसंही मी रिकाम टेकडाच आहे ना, बसून आहे मी, मला कुठली काय कामं आहेत. तेव्हाच आता नंदिनी चिडत्याने म्हणते, बाद झाला जीवा, हे काय चाललंय तुमचं? कशामुळे स्वतःलाच रिकाम टेकडा म्हणून घेताय? मी तुम्हाला बोलतीये ना व्यवस्थित. तेवढ्यात जीवा म्हणत असतो, हां बोलतीयस ना तू, मग सगळ्यांनाच असं वाटतं ना की मी रिकाम टेकडा आहे म्हणून. इथे कोणीही येतं, जीवा आज ऑफिसला जा. जीवाला काही कामच नाही येतं, लगेच जीवा ऑफिसला गेला पाहिजे त्यांनी म्हटलं की. तुला बोलायला वेळ नसतो कारण तुला खूप कामं असतात. तेव्हा जीवा रिकाम टेकडाचा असतो, कुठे काय करतो जीवा? जीवा प्लीज शांत व्हा, बाद झाला ना, द्या ना आता ती गोष्ट सोडून, किती ताणत आहात ह्या प्रत्येक गोष्टीला. असं आता इकडे जीवा नंदिनी भांडत असतात. नंदिनी मात्र खूप चिडलेली असते, ती त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते. आणि तेव्हाच नंदिनी म्हणते, जीवा किती दिवस हे चालणार आहे सगळं? त्यावरच आता जीवा म्हणत असतो, मी कुठे काय करतो, मी तर घरातच बसून असतो ना, मी नाही काही करत आहे. अहो जीवा, पण मला एक गोष्ट सांगा, ऑफिसला जात होतात तुम्हीच मग ऑफिसला जाणं बंद केले ना, मग कशाला उगाच त्रास करून घेताय? त्यावर जीवा म्हणत असतो, हो मीच ऑफिसला जाणं बंद केलंय ना, कारण तिकडे पारदादासारखं सगळं काही हँडल करणं मला नाही जमत आहे, मला नाही जायचं त्या ऑफिसला. तेवढ्यातच मग नंदिनी म्हणते, मग ठीक आहे ना, मग का त्रास करून घेताय स्वतःला? मला तर जीवा कळतच नाहीये, तुम्हाला ना विचारलं तरी त्रास होतोय आणि नाही विचारलं तरी सुद्धा तुम्हाला त्रासच होतोय. मला तर हल्ली कळे नाही तुमच्यासोबत कसं वागावं, कसं बोलावं आणि कशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे विचाराव्यात. त्यावर जीवा म्हणत असो, नको विचारूस मला, नको मला काही समजून सांगू आणि मला नाही तुझ्याशी काहीच बोलायचं, समजलं तुला? असं बोलल्यानंतर आता नंदिनीला तर खूपच टेन्शन आलेलं असतं, कसं जीवाला समजावावं, कसं काय करावं, ह्या गोष्टी तर आता तिच्या डोक्यावरूनच जात असतात. तर आपण इकडे आता दुसऱ्या बाजूला पाहतो की आता अनिशाला हे सगळं समजल्यानंतर तिने तर डोक्यालाच हात मारून घेतलेला असतो.
अशा म्हणत असते, मला तर हे सगळं ऐकूनच त्रास होतोय, पण मला एक गोष्ट सांग काव्या, तू त्या जीवाला का बरं प्रोटेक्ट करतेस? तेव्हाच इथे काव्या म्हणते, अगं मी नाही त्यांना प्रोटेक्ट करत, मी का करेल त्याला प्रोटेक्ट? नाही करत आहे मग मला सांग, तुझ्यावर एवढे सगळे काही आरोप केले आणि एवढे सगळे काही आरोप करत असताना तू का गप्प ऐकून घेतलंस? काय गरज होती तुला ऐकून घेण्याची? सगळ्या काही गोष्टी तू सगळं काही सांगायला हवं होतंच ना, की माझं दुसरं तिसरं कोणाबरोबरही अफेअर नाही, तर फक्त आणि फक्त इथे तुमच्या धाकट्या मुलाबरोबरच अफेअर आहे. असं म्हणता क्षणी काव्या आता तिच्या तोंडाला हात लावते आणि तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते. मी ते जीवाला नाही प्रोटेक्ट केलं. अगं मग सांगायचं होतंच ना तुला, आणि त्याचबरोबर मानिनी काकूला तो इथे जेवायला चला म्हणून बोलवायला आला होता ना, तू सांगितलंस ना, मग सांगायचं होतंच ना. तेव्हाच इथे काव्या म्हणत असते, अगं मी त्याला प्रोटेक्ट नाही केलं, तुला कसं कळत नाहीये? हे बघ, मी फक्त आणि फक्त माझ्या नंदिनी ताईला इथे प्रोटेक्ट केलेला आहे. आणि त्याचबरोबर तुला एक गोष्ट सांगू, त्यांच्यामध्ये छान संवाद सुरू आहे आणि त्याचबरोबर इथे आता जीवा बदलत आहे, जीवा मूव ऑन होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की माझी नंदिनी ताई त्याच्यासोबत खुश आहे. माझ्या नंदिनी ताईने इथे त्याला नवरा म्हणून स्वीकारलेला आहे. त्याचबरोबर ती त्याच्याबरोबर इथे संसाराची स्वप्न रंगवत आहे. आणि तसंही मलाही आता जीवामध्ये कसलाही काडी मात्र इंटरेस्ट राहिलेला नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इथे त्या दोघांमध्ये छान संवाद, छान जुळतंय ग त्यांचं. असं म्हटल्यानंतर आपण इकडे पाहतो की आता नंदिनी जीवाला बोलत असते, जीवा मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. संवाद साधला तर बऱ्याच गोष्टी इथे व्यवस्थित होतील. तुम्ही काही बोलायलाच देत नाहीयेत. मी तुम्हाला काही विचारायला जाते तर तुम्ही काही सांगत नाहीयेत, आणि बोलायला आलात तर मग मी एकदा नाही म्हटलं तर पुन्हा पुन्हा तीच गोष्ट मला तुम्ही ऐकवायला लावत आहात. तेव्हा जीवा म्हणतो, नाही, मला तुझ्यासोबत कसलाही संवाद साधायचा नाहीये, नाही मला तुझ्यासोबत कुठली गोष्ट इथे शेअर करायची, समजलं? मला संवाद नाही साधायचा, मला मदत नाही करायची कसलीच, नकोय मला तुझी मदत सुद्धा घ्यायची नाही. आणि का ग, किती दिवस मदत करणार आहेस? किती दिवस? 5 महिन्यानंतर डिवोर्स देऊन जाशील ना तू सुद्धा मला इथे सोडून निघून? असं म्हटल्यानंतर आता नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो. आणि 5 महिन्यानंतर तू निघून गेल्यावर मग मी कोणाची मदत घेणार आहे? निघून गेल्यानंतर बोल ना नंदिनी. असं म्हणून जीवा आता तिथून निघून जातो. पण इकडे पाहतो की आता काव्या अनिशाला म्हणत असते, किती त्रास करून घेते, जरा शांत हो ना. तुला खरं सांगू का, पुढे काय घडलंय ही तर गोष्ट तुला माहितीच नाहीये. तेव्हा अनिशा म्हणते, काय घडलेलं आहे आता पुढे? त्यावर काव्या म्हणत असते, खरं सांगू का मानिनी काकू, एवढं सगळं मला विचारल्यानंतर, एवढे सगळे आरोप केल्यानंतर त्या रडल्या ग माझ्यासमोर. आणि रडल्यानंतर मलाच थोडंसं वाईट वाटलं. आणि त्यानंतर इथे मी त्यांना समजवलं, त्या म्हणायला लागल्या, खरंच काव्या, उगाचच मी तुझ्यावर नाही ते आरोप केले, नको असं करायला हवं होतं. पण अनिशा, एक गोष्ट महत्त्वाची आहे, ह्या सगळ्या गोष्टीमधलं जीवाला इथे काहीच माहिती नाहीये. तो त्याच्या जागी सुखी आहे, मी माझ्या जागी शांत आहे. त्यामुळे आता इथे फक्त एकच गोष्ट करायची आहे, इथे देशमुखांवर फोकस करायचा आहे. देशमुखांना माझ्यामुळे त्रास होता कामा नये. आणि त्याचबरोबर इथे माझ्या नंदिनी ताईचं सगळ्यात महत्त्वाचं सुख मला पाहायचं आहे. म्हणजे ती त्याला मनापासून नवरा मानते ग, त्याच्यासोबत तिला सुखी संसार करायचा आहे आणि तिच्या आनंदातच माझा आनंद आहे, असं इथे आता ती बोलते. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता जीवा रागातच खाली येतो आणि खाली आल्यानंतर डायनिंग टेबलवरती अक्षरशः डोक्याला हात लावून बसलेला असतो. आता आपण नेहमीप्रमाणेच ह्या दोघींना हे सगळं थोडं समजलेलं असतं, ऐकलेलं असतं. म्हणून आता रम्या आणि त्याचबरोबर वसू इथे जीवाच्या पाठी उभे राहून म्हणत असतात, अगं रम्या, आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय काय बनवायचं आहे, कोणासाठी किती काय काय बनवायचं आहे, असं इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आता रम्या म्हणते, अगं फार तर कोण आहे घरामध्ये? नंदिनी तिचा टिफिन घेऊन गेली होती, त्याचबरोबर काव्या नाहीये, पार्थ ऑफिसला गेलाय, आणि इथे राहिलं कोण? तू, मी, युग आणि त्याचबरोबर मानिनी. आपल्याला चौघांचा तर बनवायचा आहे. तेव्हाच रम्या म्हणते, अगं आई, तू विसरतीयस का? अगं कशी विसरेल मी? बोटावर मोजणे एवढी तर माणसं आहेत घरामध्ये, आणि कशी विसरेल? अगं नाही म्हटलं, जर विसरणार असशील किंवा विसरली असलीस तर काय ग, तू ह्या जीवाला नाही काउंट केलंस? तेव्हाच रम्या म्हणते, हो खरंच ग आई, तू जीवाला नाही काउंट केलं. तेव्हा वसू म्हणते, अगं त्याला काय काउंट करायचंय ग, सकाळ संध्याकाळ तर घरातच पडलेला असतो. असं म्हटल्यानंतर आता लगेचच तो कुठे जातोय दिवे लावायला? आता लगेच जीवा रागानेच उठतो आणि लगेचच नंदिनी सुद्धा वरून खाली येताना दिसत असते. नंदिनीने थोडं बोलणं ह्या लोकांचं ऐकलेलं असतं. आता जीवा त्या दोघींसमोर जाऊन उभा राहतो, कारण त्याला राग आलेला असतो. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, अच्छा, म्हणजे मी तुम्हाला आता ह्या घरात सुद्धा नकोय का? मी ह्या घराला जड झालोय का? तसं असेल तर सांगा, मी हे घर सोडून जाऊ का आता? असं बोलल्यानंतर लगेचच आता इकडे नंदिनी सुद्धा समोर येते आणि जीवा रागाने तिथून जायला लागलेला असतो. जीवा जात असताना नंदिनी मात्र लगेच जीवाचा हात पकडते. एकतर अगोदर जीवावरचा राग, जीवा स्वतःला एवढं लुजर म्हणून घेतोय, आणि तो राग, आणि त्याचबरोबर आता रम्या आणि वसू असं बोललेले असतात, त्यामुळे तो दुसरा राग, ती लगेच जीवाचा हात पकडते. आणि इथे रम्या वसू समोर येते आणि म्हणत असते, काय म्हणालात काय तुम्ही? हां, पुन्हा एकदा बोला.
काय संबंध काय आहे तुमचा जीवाला ह्या अशा गोष्टी बोलण्याचा? त्यावरच आता वसू म्हणत असते, अगं मी तुला कुठे बोलले काय? मी इथे जीवाला, माझ्या भाच्याला मी बोललेली आहे. मी त्याला सुद्धा बोलायला नकोय का? त्यावरच आता नंदिनी म्हणते, हो भाचा, तुम्हाला आत्ता आठवलं का भाचा? भाच्याचा एवढी काळजी आहे का तुम्हाला? आणि काय हो, तुम्ही काय म्हणालात की त्यांनी इथे राहायला नाही पाहिजे? त्याचबरोबर तुम्ही त्यांचं जेवण बनवणार नाहीये. तुम्हाला कुठल्या कामासाठी किंवा कुठल्या शिक्षेसाठी ह्या साड्या नेसायला दिलेल्या आहेत, हे तुमचे कपडे चेंज झालेले आहेत, हे विसरलात का तुम्ही? तेव्हाच इथे मानिनी येते आणि मानिनी म्हणत असते, वसुताई, माझ्या सुनेशी ह्या वरच्या आवाजात आणि एवढा आवाज चढून बोलायचं नाही, समजलं तुम्हाला? तुमची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची? तेवढ्यातच आता नंदिनी म्हणत असते, आई मी समजवते ना त्यांना, आणि मी चांगलीच लायकी आणि चांगलीच जागा दाखवून देते त्यांची. असं म्हणूनच नंदिनी म्हणते, मला वाटतंय तुम्ही विसरलात की तुमची शिक्षा मी कशा पद्धतीने कमी केलेली आहे. आणि नंदिनीने सहानुभूती दाखवली म्हणून तुम्ही अशा हवेत फिरू नका. मी अजून सुद्धा बाबांसमोर जाऊन तुम्हाला पोलिसांच्या ताब्यामध्ये देऊ शकते, समजलं तुम्हाला? असं म्हटल्यानंतर आता तर वसूची चांगलीच फाटलेली असते. सो इथे नंदिनीला बोलायला जायचा प्रयत्न करते, पण रम्या मात्र तिला लगेच अडवून थांबवण्याचा प्रयत्न करत असते. कारण नंदिनीमुळे तिला पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं गेलं नव्हतं, फक्त ह्या घरामध्ये राहण्याची परवानगी आणि शिक्षा म्हणून हे सगळं काही करायला लावलेलं होतं. हे त्या दोघींना आठवतं आणि तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, सांगू का बाबांना सांगू? आणि काय हो वसू आत्या, भाचा म्हणताना तुम्ही? तेव्हाच वसू म्हणत असते, हो मी भाच्याशी बोलू शकत नाही का? पण त्यावर नंदिनी म्हणते, बोलू शकता ना, भाच्याशी नक्कीच बोलू शकता. पण आत्ता आठवते का तुम्हाला भाचा? आणि भाच्याशी बोलण्याआधी तुम्हाला मला बोलावं लागेल. तुम्ही त्यांना बोलताय म्हणजे मलाच बोलल्यागत होतंय, समजलं? कारण मी माझ्या नावापुढे त्यांचं नाव लावते. मी नंदिनी जीवा देशमुख आहे, समजलं तुम्हाला? मग त्यांना एखादा जरी शब्द जरी तुम्ही बोललात ना तरी सुद्धा ते मला बोलल्यागत होईल, समजलं तुम्हाला? आणि काय हो, तुम्हाला काय वाटतं, ते घरामध्ये रिकामटेकडे बसून आहेत, तो त्यांचा चॉईस आहे. तुमच्याकडे ते काही खायला प्यायला मागायला आलेत का? ते त्यांचं घर आहे, त्यांचा चॉईस आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय करावं काय नाही करावं हे त्यांचं ते ठरवतील ना. तुम्ही सांगणाऱ्या कोण आहात? त्यावरच वसू पुन्हा म्हणते, अगं खरंच मी त्याला चांगल्या ह्यानी आणि चांगल्या अर्थाने सांगायला आले होते, तो माझा भाचा आहे म्हणून. हो का? मग पार्थ आणि बाबा एवढ्या सगळ्या गोष्टी इथे बिझनेसमध्ये पुढे जाऊन करत होते, त्यावेळेस तुम्हाला असं नाही का वाटलं की कधीतरी आपण एकदा की आपल्या ह्या लाडक्या भाच्याला सुद्धा काही गोष्टी समजावून सांगाव्या, काही गोष्टी इथे व्यवस्थित कराव्यात म्हणून? अहो, मोठ्यांचा आधार सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. ह्या गोष्टी तुम्हाला तेव्हा नाही समजल्या, मग तुम्हाला आत्ता भाचा तुम्हाला आत्ता आठवतोय. अरे तू का घरात आहेस? त्याचबरोबर तुला आणखी वेगळं काही करायचं आहे का? तुला वेळ हवा आहे का? मी काही मदत करू का? आम्ही तुझ्या आयुष्यात आहोत, तू नको काळजी करू. एक वडीलधारे म्हणून ह्या गोष्टी तेव्हा तुम्हाला नाही सुचल्या? जीवा कुठे तुझं नडतंय? जीवा तुला काय करायचंय? लाईफमध्ये आणखी काही दुसरी गोष्ट करायची का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदा तरी त्यांना नाही विचाराव्याशा वाटल्या? हे सगळं आता इथे ती बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर नंदिनीचं हे रूप इथे जीवा पाहतच असतो. त्याचबरोबर नंदिनी इथे जीवाची बाजू घेऊन वसुआत्याशी कचाकचाच भांडण्याचं काम सुद्धा करत असते. तर आपण पाहतो की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की बरेच दिवस ते ऑफिसला जातच होते ना, पण आत्ता ते जात नाहीयेत. जातील, करतील काहीतरी, पण त्यांचं तिथे मन रमत नाही. त्याचबरोबर तुम्ही कधी मायेने हात फिरवला नाही, कधी त्यांना विचारलं नाहीये. त्याचबरोबर इथे प्रवाहाबरोबर वाहत जाणं हे खूप सोपं असतं, पण प्रवाहाच्या विरोधात उभं राहणं हे खूप कठीण असतं. आणि त्यासाठी ती धमकसुद्धा त्यांच्यामध्ये लागते आणि ती धमक जीवामध्ये आहे, समजलं तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आत्या तुम्ही खूप चुकीचं वागलात, तुम्ही खूप जास्त चुकीचं जीवाला बोललेला आहात. आणि त्यांना जो वेळ पाहिजे तो त्यांना वेळ दिला तर काय हरकत आहे, असं म्हणूनच नंदिनीच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात. ती रडायला लागलेली असते, तिला वाईट वाटत असतं. त्याचबरोबर जीवाची बाजू घेतल्यामुळे मानिनी त्याचबरोबर जीवाला सुद्धा आनंद झालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, जो जीवा इथे डिमोटिवेट होत होता, स्वतःला लूजर म्हणून घेत होता, त्याच्या मनामध्ये इथे आता खूपच वेगळी उमेद आणि त्याचबरोबर वेगळ्या गोष्टी इथे निर्माण झालेल्या असतात. कारण नंदिनीने फक्त आणि फक्त इथे वसुरम्याचीच नाही तर जीवाची सुद्धा इथे वेगळ्याच पद्धतीने कान उघडणी केलेली असते. आणि त्यामुळेच तिने सांगितलेलं असतं, जीवा एकटे नाहीये, त्याचबरोबर मी कमवत आहे आणि त्याचबरोबर हे त्यांचं हक्काचं घर आहे, ते काहीही करू शकतात, हा त्यांचा चॉईस आहे. त्यामुळे तुम्ही इथून पुढे त्यांच्याशी ह्या भाषेमध्ये बोलायचं नाही, समजलं तुम्हाला? तर आता इकडे जीवा खूपच भावनिक झालेला असतो नंदिनीला पाहता क्षणी. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग एन्जॉय करण्याआधी इथे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे
कारण काव्याने आता इथे आईस कॉफी ऑर्डर केलेली असते, तर तिच्या समोर इथे सिनेमन कॉफी आलेली असते आणि तेव्हा काव्या म्हणत असते, मी सिनेमन कॉफी ऑर्डर केली नाही, मी आईस कॉफी ऑर्डर केलेली आहे, तुम्ही ही सिनेमन कॉफी मला का आणलेली आहे इथे, असं म्हणता क्षणी पाठीमागून आवाज येतो, मी ऑर्डर केलेली आहे सिनेमन कॉफी. तेव्हाच मागे वळून पाहते तर आपला क्यूट असा पार्थ तिच्याकडे लुक देत हसत असतो, कारण त्याची ते एक बिझनेस मीटिंग असते आणि त्याकरिता तो इथे आलेला असतो त्या कॅफेमध्ये. आता इकडे पाहिल्याच्या नंतर इकडे मात्र पार्थ लगेचच काव्याकडे बघून हसायला लागलेला असतो. खूपच चेहऱ्यावरती आनंद दिसत असतो काव्याला तिथे पाहिल्यानंतर. दोघे सुद्धा एकमेकांच्या नजरेत इथे येतात आणि दोघे सुद्धा एकमेकांच्या नजरेत पडल्यानंतर आता मात्र प्रेक्षकांनो काय होईल पुढे नक्कीच पाहूयात उद्याच्या भागात. पण त्याआधी इकडे मात्र जीवा आता नॉर्मल झालेला असतो. जो पसारा घालून ठेवलेला असतो तो नंदिनीला आवरण्यासाठी तो मदत करत असतो. आता लगेच जीवा म्हणत असतो, नंदिनी मला एक गोष्ट तुझ्याकडून विचारायची, मदत हवी आहे, सांग ना, करशील का. तेव्हा नंदिनी म्हणते, काय. माझी ना इथे जी आयुष्याची रिक्षा आहे ना, किंवा माझी जी रिक्षा आहे ना ती इथेच मध्येच बंद पडली, ती स्टार्ट करण्यासाठी, तिला पुढे नेण्यासाठी मला काहीतरी मदत करशील, मला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी काहीतरी मदत करशील. तेव्हाच नंदिनी म्हणत असते, नाही करणार मदत. असं म्हटल्यानंतर जीवा लगेचच तिच्याकडे हातच असतो. त्याला तर समजतच नसतं की नंदिनी का बरं नाही म्हटली असेल म्हणून. पण प्रेक्षकांनो नंदिनी फक्त आणि फक्त इथे त्याची मजा घेण्याचं काम करत असते. आता जीवाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, त्याचबरोबर त्याच्या आयुष्यात त्याला पुढं मार्गी लावण्यासाठी नंदिनी खूप मोठा मोलाचा वाटा उचलणार असते. हे आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायलाच मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो अशाच नवीन मालिकांचे डेली अपडेट पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत, अपडेट सोबत. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.